एक महत्त्वाची बातमी, दुष्काळी भागातील पाणी प्रश्न जवळपास सुटला असून जून पर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। मुख्यमंत्र्यांनी आज दुष्काळी भागांचा मॅरेथॉन आढावा घेतला। मराठवाडा, सातारा, सांगली, सोलापूर, अहमदनगर या भागांचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी आढावा घेतला आणि यामध्ये दुष्काळी भागातील पाणी प्रश्न सुटला असल्याचं म्हटलेलं आहे। मुख्यमंत्र्यांनी आपण याबाबत अधिक माहिती घेणारच आहोत, मात्र तत्पूर्वी मराठवाड्यामध्ये जून पर्यंत पुरेल एवढा पाणी साठा उपलब्ध आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे। त्यांनी आज दुष्काळी भागाचा एक मॅरेथॉन आढावा घेतला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आणि त्यानंतर त्यांनी हे मत नोंदवलेलं आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून। अमित, दुष्काळी भागाचा पाणी प्रश्न सुटलाय असं मुख्यमंत्री म्हणत आहेत, काय अधिक माहिती आहे? आपल्याला माहिती आहे की मराठवाड्यात खास करून जी अवस्था होती की 8%च पाणी साठा होता, त्याच्यामुळे जानेवारी फेब्रुवारी पर्यंत पाणी जेमतेम पुरेल आणि पुढचे 2-3 महिने मार्च एप्रिल मे महिन्यात आणीबाणीची परिस्थिती उद्भवेल अशी अवस्था 10 ते 15 दिवसांपूर्वी होती। मात्र ज्या प्रकारे गेल्या 10-15 दिवसांमध्ये मराठवाडा असून दे किंवा जो दुष्काळी भाग आहे सातारा असून दे, सांगलीचा काही भाग असून दे, या सर्व परिसरात ज्या प्रकारे पाऊस झालेला आहे त्याच्यामुळे किमान पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला असल्याचे आज घेतलेल्या बैठकीमध्ये स्पष्ट झालं। आज मुख्यमंत्र्यांनी या सर्व दुष्काळी भागातील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करत आढावा घेतला, तेव्हा ही गोष्ट स्पष्ट झाली आहे। खास करून लातूरला रेल्वेने लातूर शहराला रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची वेळ येईल असं गेल्या 2 महिन्यातील आढावा बैठकानंतर दिसत होतं। मात्र ज्या प्रकारे या परिसरात सुद्धा पाऊस झालेला आहे की किमान रेल्वेने पाणी पुरवठा करण्याची गरज भासणार नाही। तसंच काही तालुक्यांमध्ये अजूनही पाणी प्रश्न असला तरी तो जिल्ह्यातील पाण्याचं नियोजन करून तो सोडवला जाऊ शकतो, अशा प्रकारची परिस्थिती आहे। थोडक्यात गेल्या 10-15 दिवसातील पावसानं फार मोठा दिलासा हा दुष्काळी भागातील जनतेला दिला आहे किंवा पिण्याचा पाण्याचा प्रश्न पुढच्या पावसाळ्यापर्यंत तरी किमान सोडवला आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही, असं या बैठकीतून स्पष्ट झालेलं आहे। धन्यवाद अमित, आपण दिलेल्या या माहितीबद्दल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।